Dear friends, in last lecture we have studied open and closed type of circulations. ओपन सर्क्युलेशन मध्ये हार्ट पंपिंग ऑर्गन आहे. ज्याप्रमाणे मला सांगा, तुमच्याकडे मोटर पंप नसेल, विहीर आहे, पाणी आहे, पाईपलाईन आहे, पण मोटर नाही, काही उपयोग आहे का? नाही. पाणी प्रेशरने पाठवण्यासाठी मोटर पंपची गरज आहे, पाणी त्याची गरज आहे, पाईपलाईन त्याची गरज आहे. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा मोटर पंप म्हणजे कोण? आपलं हार्ट. पाईपलाईन म्हणजे कोण? ब्लड व्हेसल. व्हेसल म्हणजे पाईपलाईन. आणि ब्लड इकडे जसं पाणी आहे तसं हे फ्लुइड आहे बॉडीचं, त्याला आपण ब्लड म्हणतो. पुढं हायर ग्रुप मध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम अस्तित्वात आली. जसं अर्थवर्मचा विचार केला तर अर्थवर्म हा लोअर ॲनिमल आहे, परंतु त्याच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. काही मोलुस्काच्या मेंबर मध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आणि कॉर्डेटामध्ये सर्वच जे आहेत त्यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. म्हणजे हार्ट, ब्लड व्हेसल यांच्यामध्येच ब्लड फिरत राहतं, ते त्यांच्यामधून बाहेर येत नाही. ब्लडचा कुठल्याही टिश्यू बरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. कुठल्याही स्पेसेसमध्ये, ओपन स्पेसेसमध्ये ब्लड सोडलं जात नाही. आणि कॉकरोच मध्ये आहे किंवा कॉकरोच मध्ये ओपन सर्किट आहे, पण अर्थवर्म मध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम सुरू झाली. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर इथं फिश मध्ये जे हार्ट आहे त्याच्यामध्ये दोन कंपार्टमेंट आहेत, दोन कप्पे आहेत हृदयामध्ये. एक ऑरिकल, एक वेंट्रिकल. टू चेंबर्ड हार्ट. एम्फिबियन्स मध्ये म्हटलं फ्रॉग सारख्या दोन ऑरिकल, एक वेंट्रिकल, 3 चेंबर्ड हार्ट. रेप्टाइल्स म्हटलं तर त्याच्यामध्ये 3.5 इनकम्प्लिटली डिवायडेड व्हेंट्रिकल आहे. त्यामुळे 3.5 चेंबरचं हार्ट कोणामध्ये आहे? रेप्टाइल्स. काही एक्सेप्शन आहेत, क्रोकोडाईल त्याच्यामध्ये मात्र क्रोकोडाईल, रेप्टाइल असून सुद्धा 4 चेंबर्ड हार्ट आहे. आणि बर्ड्स आणि मॅमल्सचा विचार केला तर त्यांच्यामध्ये कंप्लीटली डिवायडेड 4 चेंबर्ड हार्ट आहे. आता पॅटर्न कसा आहे याचा? काही ॲनिमल आहेत, इथं फिशचा विचार केला तर त्यांच्यामध्ये सिंगल सर्क्युलेशन आहे. त्याच्या पुढच्या काही ग्रुप म्हणजे एम्फिबियनचा विचार केला तर इनकम्प्लीट आहे. डबल सर्क्युलेशन आहे पण ते इनकम्प्लीट आहे. कुठंतरी प्युअर इम्प्युअर ब्लड मिक्स होतच आहे. परंतु मॅमल्स आणि बर्ड्स यांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये कंप्लीट डबल सर्किट आहे, सर्क्युलेशन आहे. देर इज नो मिक्सिंग ऑफ प्युअर अँड इम्प्युअर ब्लड. यामध्ये प्युअर इम्प्युअर ब्लड कुठेही मिक्स होत नाही.
त्यामुळं डबल सर्क्युलेशन आहे. जर फिशचा विचार केला तर त्यांच्यामध्ये बघा, त्यांच्यामध्ये सिंगल सर्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळेल फिशमध्ये. आता हार्ट रिसीव्ह इम्प्युअर ब्लड ओनली. बघा, आपलं हार्ट प्युअर ब्लड पण रिसीव्ह करतं, इम्प्युअर पण रिसीव्ह करतं, पण फिशचं हार्ट फक्त इम्प्युअर ब्लड रिसीव्ह करतं. आणि ते इम्प्युअर ब्लड हार्टकडून गिल्सकडं ऑक्सिजनसाठी पाठवलं जातं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडी पार्टला दिलं जातं. अशा प्रकारे सिंगल सर्किट आहे पायसेसमध्ये, फिशमध्ये. त्यानंतर इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. मग पुढचे ग्रुप जे आहेत ते कोणते आहेत? ॲम्फिबियन्स म्हणा किंवा रेप्टाइल्स म्हणा. यांच्यामध्ये जर पाहिलं तर लेफ्ट ऑरिकल रिसीव्ह ऑक्सिजनेटेड ब्लड. आपल्यामध्ये तसंच आहे. मग ते गिल्स मधून, लंग्स मधून, स्किन मधून तिथं रिसीव्ह केलं जाईल. आणि राईट ऑरिकल जे आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करतं. आपल्यामध्येही तसंच आहे. परंतु व्हेंट्रिकल एक आहे ना, आणि सिंगल व्हेंट्रिकल असल्यामुळं इथं जरी घेताना प्युअर आणि इम्प्युअर ब्लड घेतलं असलं हार्टमध्ये, तरी खाली व्हेंट्रिकल मध्ये आल्यानंतर ते दोन्ही ब्लड मिक्स होत आहे. त्यामुळं इथं इनकम्प्लीट डबल सर्किट आपल्याला पाहायला मिळेल. डबल सर्किट आहे पण शेवटी ते मिक्स होतच आहे. अशा प्रकारे इथं कंडिशन आपल्याला ॲम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स मध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर मात्र आपल्यामध्ये म्हणजे मॅमल्स आणि बर्ड्स यांच्यामध्ये कंप्लीट डबल सर्किट आहे, सर्क्युलेशन आहे. प्रेझेन्स ऑफ डबल सर्क्युलेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मॅमल अँड बर्ड्स. आता यामध्ये डबल सर्किट नेमकं कसं आहे ते मी तुम्हाला सेपरेट डायग्रामच्या मदतीनं समजून सांगतो. समजा आता इथं हे आहे आपलं हार्ट. तुम्ही म्हणाल चौकोनी कसं काय काढलंय? हार्ट काय चौकोनी असतं का? तुम्हाला काय समजतं की नाही? असं काही समजू नका. कंपार्टमेंट व्यवस्थित समजावे म्हणून ते डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. मध्ये पार्टिशन आहे, त्यानंतर इथं पार्टिशन आहे. हे लेफ्ट ऑरिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल. अशा प्रकारे 4 कंपार्टमेंट आपल्यामध्ये आहेत. आणि या 4 कंपार्टमेंट मध्ये आपलं हृदय डिवाइड झालेलं आहे. त्यातली राईट साइड जी आहे ती इम्प्युअर ब्लड कॅरी करते आणि लेफ्ट साइड जी आहे ती प्युअर ब्लड कॅरी करते. आपण आता एक सर्किट, इथं 2 सर्किटच्या द्वारे सर्क्युलेशन होतं. या डबल सर्क्युलेशन मध्ये 2 सर्किट्स आहेत. एक सिस्टेमिक सर्किट आणि दुसरं पल्मोनरी सर्किट. बघा, आता आपण विचार करू, इथून सुरुवात करूया. पल्मोनरी व्हेनच्या मदतीनं प्युअर ब्लड इथं लंग कडून आलेलं आहे लेफ्ट ऑरिकल मध्ये. लेफ्ट ऑरिकल मधून ते लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये पाठवलं जातं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ॲओर्टा, ॲओर्टिक आर्च किंवा सिस्टेमिक आर्च किंवा ॲओर्टा
ॲओर्टा. नंतर या ॲओर्टाच्या बनतात ब्रँचेस, त्याला आपण म्हणतो आर्टरीज. आता इथं सिंगल आहे. Aorta is divided into arteries which enters in organs. प्रत्येक ऑर्गनला एक ब्रँच दिली, आर्टरी दिली. किडनीला दिली ब्रँच, तिचं नाव रिनल आर्टरी. लिव्हरला दिली ब्रँच, तिचं नाव हिपॅटिक आर्टरी. अशा प्रकारे प्रत्येक अवयवाला एक ब्रँच प्युअर ब्लड घेऊन जाणारी सप्लाय केली जाते. आता ऑर्गन मध्ये गेल्यानंतर त्या आर्टरीच्या ब्रँचेस होतात, त्यांना आपण म्हणतो आर्टेरिओल्स. आणि नंतर आर्टेरिओलचं पुन्हा नेटवर्क त्या टिश्यू लेवलला, त्या ऑर्गन मध्ये टिश्यू लेवलला ब्लड कॅपिलरी, केशवाहिन्या यांचं अतिशय मायन्यूट असं नेटवर्क तयार होतं. ब्लड कॅपिलरी लंग मध्ये कशा आहेत ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. कॅपिलरीज. आणि याच ठिकाणी आहे टिश्यू. इथं समजा टिश्यू आहे, तर ब्लड कॅपिलरी आणि टिश्यू यांच्यामध्ये इथं काय आहे, तर टिश्यू फ्लुइड. यांच्या मार्फत प्युअर ब्लड आहेत ना, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन दिला, ऑक्सिजन टिश्यूला दिला, टिश्यूला दिला मध्यस्थामार्फत. कारण ब्लडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुठल्याही टिश्यू बरोबर येत नाही. टिश्यू फ्लुइड मेडिएटरचं काम करतं. इथं प्युअर ब्लड आणलं, ऑक्सिजन दिला, CO2 ब्लडला टिश्यूनं दिला, एक्सचेंज केला. वेगवेगळ्या कंपाऊंडचा पण एक्सचेंज केला. जे काही ब्लडनं युजफुल कंपाऊंड आणले ते टिश्यूला दिले. तिथं जे वेस्ट कंपाऊंड बनले ते टिश्यूनं ब्लडला दिले. टिश्यू फ्लुइड मार्फत एक्सचेंज झाला आणि हे व्हेनुल्स बनले. व्हेनुल्स डिऑक्सिजनेटेड हे ब्लड बनलं, ते व्हेनुल मार्फत व्हेनकडे आणलं. आणि मग इथं अनेक व्हेनुल जोडून मोठी बनली काय, व्हेन. जी ऑर्गन मधून बाहेर पडते ती असते व्हेन. इम्प्युअर ब्लड ऑर्गन मधून बाहेर घेऊन जाणारी असते व्हेन. किडनी मधून बाहेर पडणारी असते रिनल व्हेन. लिव्हर मधून बाहेर पडणारी असते हिपॅटिक व्हेन. आणि मग या व्हेन सगळ्या अवयवाच्या पुन्हा जोडणार आणि एक सर्वात मोठी व्हेन राईट ऑरिकल मध्ये ओपन होते. तिचं नाव आहे व्हेना कॅव्हा. व्हेना कॅव्हा which opens into right auricle. राईट ऑरिकल मध्ये ओपन होणार. मग हे जे सर्किट आहे, या सर्किटला आपण म्हणतो सिस्टेमिक सर्किट और सर्क्युलेशन. काय केलं जातं या सर्क्युलेशन मध्ये, लेफ्ट ऑरिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, तिथून प्युअर ब्लड बॉडीच्या सर्व भागांना सप्लाय केलं. ऑक्सिजनेटेड ब्लड सर्व बॉडीच्या पार्टना सप्लाय केलं. एक्सचेंज केला, टिश्यूला सगळ्या एक्सचेंज केला. आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा हार्टकडं घेऊन येणारं हे जे सर्किट आहे,
या सर्किटला आपण म्हणतो सिस्टेमिक सर्किट. या सर्किटला आपण म्हणतो सिस्टेमिक सर्किट. त्यानंतर इम्प्युअर ब्लड कुठं आलंय? दुसरं सर्किट विचारात घेऊ. इम्प्युअर ब्लड कुठं आलेलं आहे? राईट ऑरिकल मध्ये आलेलं आहे. राईट ऑरिकल ओपन्स इनटू राईट व्हेंट्रिकल आणि राईट व्हेंट्रिकल मधून आता इथून अराइज होतो पल्मोनरी एओर्टा. हा पल्मोनरी एओर्टा आहे आणि या पल्मोनरी एओर्टा मार्फत पल्मोनरी एओर्टा मार्फत इम्प्युअर ब्लड जे आहे ते कुठं घेऊन गेलंय? लंग्स. तिथं हे इम्प्युअर ब्लड नेलं, लंगला दिला कार्बन डायऑक्साइड, लंग कडून घेतला ब्लड मध्ये ऑक्सिजन, पुन्हा ब्लड प्युअर झालं. आणि असं प्युअर ब्लड पल्मोनरी व्हेन, 4 पल्मोनरी व्हेन्स आहेत, त्या 4 पल्मोनरी व्हेनच्या मदतीनं पुन्हा ते लेफ्ट ऑरिकल कडे आणलं जाईल. पल्मोनरी व्हेन्सच्या मार्फत ते इथं आणलं जातं. आता हे जे सर्किट आहे की ज्या सर्किटमध्ये राईट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल इथून पल्मोनरी एओर्टाच्या मदतीनं इम्प्युअर ब्लड लंगकडं घेऊन गेलो, ट्रान्सपोर्ट केलं, कॅरी केलं, सर्क्युलेट केलं, तिथं लंग बरोबर एक्सचेंज केला. त्या इम्प्युअर ब्लड मधला कार्बन डायऑक्साइड कोणाला दिला? लंगला दिला. त्या लंग कडे जे ऑक्सिजन आहे तो ब्लडला तिथून घेतला आणि ब्लड प्युअर केलं आणि ते प्युअर ब्लड 4 पल्मोनरी व्हेनच्या मदतीनं या ठिकाणी आणलं. या ठिकाणी ते आणलं, लेफ्ट ऑरिकल मध्ये आणलं. म्हणजे टू कॅरी इम्प्युअर ब्लड, टू कॅरी इम्प्युअर ब्लड टू लंग्स and to carry pure blood from lungs to heart. हार्ट कडून इम्प्युअर ब्लड पल्मोनरी एओर्टाच्या मदतीनं लंग कडे पाठवलं आणि लंग कडे शुद्ध केलेलं जे ब्लड आहे ते पुन्हा हार्ट कडे आणण्याचं हे जे एक सर्किट आहे त्या सर्किटला म्हणायचं पल्मोनरी सर्किट. किंवा सर्क्युलेशन. अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये 2 महत्वाचे सर्किट आहेत. पुन्हा आणखी एकदा ड्रॉ करून दाखवतो मी तुम्हाला. 2 महत्वाचे सर्किट या ठिकाणी आहेत. एक सिस्टेमिक सर्किट आणि एक पल्मोनरी सर्किट. लेफ्ट ऑरिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल. इथं प्युअर ब्लड येणार, कशाच्या मदतीनं येणार? कुठून येणार? लंग कडनं येणार. लेफ्ट ऑरिकल कडनं ते प्युअर ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जाणार.
आता इथून हे जे प्युअर ब्लड आहे, हे जे प्युअर ब्लड आहे ते प्युअर ब्लड एओर्टा डिवाइड्स इनटू आर्टरीज. एओर्टा पासून काय बनणार? आर्टरीज बनणार आणि ऑर्गन मध्ये जाणार, त्याच्या बनणार ब्रँचेस आर्टेरिओल्स, त्याच्यापासून टिश्यू लेवलला बनणार कॅपिलरीज, जिथं टिश्यू बरोबर एक्सचेंज केला जाईल. ऑक्सिजन टिश्यूला दिला जाईल, टिश्यू पासून कार्बन डायऑक्साईड घेतला जाईल आणि अन्य कंपाऊंडचा सुद्धा एक्सचेंज केला जाईल टिश्यू फ्लुइडच्या मदतीनं. पुन्हा हे ब्लड बनलं इम्प्युअर आणि असं इम्प्युअर ब्लड पुढं कॅरी करणारे कोण आहेत? वेनुल्स आहेत. वेनुल्स ओपन्स इनटू व्हेन आणि ती व्हेन ऑर्गन मधून बाहेर पडते. आर्टरी ऑर्गन मध्ये जाते आणि व्हेन ऑर्गन मधून बाहेर येते. आणि अशा बाहेर आलेल्या व्हेन्स नंतर एकमेकाला अशा जोडून 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 काय होतं तर या ठिकाणी जोडून जोडून तयार होतं व्हेना क्यावा, लार्जेस्ट ब्लड व्हेसल ऑफ आवर बॉडी. सर्वात मोठी पाईपलाईन तुमच्या बॉडीमध्ये कोणती आहे? व्हेना क्यावा. त्याचंही सेपरेशन आपण, त्यात कोण मोठं कोण छोटं आपण नंतर पुढं आर्टिकल आल्यावर बघू. दिस इज द सिस्टेमिक सर्किट. त्यानंतर राईट ऑरिकल मध्ये इम्प्युअर ब्लड आलं, तिथून व्हेंट्रिकल मध्ये गेलं, तिथून ते पल्मोनरी एओर्टा मार्फत ते लंग कडे आणलं आणि लंग कडे पुन्हा हे एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस झाली आणि प्युअर ब्लड तिथून पुन्हा या लेफ्ट ऑरिकल कडे आणलं. हे दुसरं सर्किट जे आहे त्याला आपण म्हणतो पल्मोनरी सर्किट. सो वी हॅव टू सर्किट्स like systemic circuit and pulmonary circuit.